हॅलो एव्हरीवन. आज आपण तांबे पितळाची भांडी चकचकीत करण्यासाठी घरातील असा एक पदार्थ बघणार आहोत. तो म्हणजे प्रत्येकाच्या घरात तो ॲवेलेबल असतो, प्रत्येकाच्या खाण्यात असतो आणि सगळ्यात स्वस्त आणि प्रत्येकाला मार्केटमध्ये ॲवेलेबल असतो. तो म्हणजे लिंबू. लिंबू हा असा पदार्थ आहे जो प्रत्येकाच्या घरी ॲवेलेबल असतो. कमी खर्चात, कमी मेहनतीत भांडे चकचकीत करतो. मी लिंबू घेतला आहे आणि लिंबूमध्ये तुमच्याकडे असलेला कोणताही भांड्यांचा साबण किंवा डिशवॉश लिक्विड, माझ्याकडे डिशवॉश लिक्विड आहे ते व लिंबू याचा उपयोग केला आहे मी. तुम्ही कोणताही करू शकतात, साबण किंवा डिशवॉश लिक्विड. आणि बघू शकता तुम्ही माझी भांडी एकदम चकचकीत कशी होत आहे. आणि हा एकच पदार्थ इझिली आपल्या घरात ॲवेलेबल असतो आणि भांडे खूप चकचकीत करतो. आणि हा मी शोध लावलेला आहे, म्हणजे असं म्हणू शकत नाही, प्रत्येक बघितलीला काही ना काही माहीत असतं, पण मी लिंबूपासून एवढा चकचकीत होतं असं मला माहीत नव्हतं. मी मार्केटचे फार प्रोडक्ट वापरले, पण ते सुकल्यानंतर काळे होत होते. पण लिंबूपासून तसं काही होत नाही. भांडी सुकल्यावर पण भांडी तसेच चकचकीत दिसतात. जोपर्यंत आपण त्यांना पाण्यात परत यूज करत नाही तोपर्यंत त्यांना काहीही होत नाही. तुम्ही बघू शकतात. आणि तुम्हाला पण अशा काही ट्रिक्स वगैरे माहीत असेल तर कमेंटमध्ये कळवा. आणि यात काहीही सुधारणा करायची असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही पण लिंबूपासून भांडी स्वच्छ करा, म्हणजे तांबे पितळाची भांडी स्वच्छ करा. धन्यवाद.